नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोवन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण आजच्या ॲग्रोवन शेत मार्केट पॉडकास्ट मधून महत्त्वाच्या 5 शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण कापूस, सोयाबीन, मका, हिरवी मिरची आणि आंबा बाजाराची माहिती घेणार आहोत. देशातील बाजारात सोयाबीनचा भाव आज टिकून होता. शुक्रवारपर्यंत मोठी घट झाल्यानंतर शनिवारी बाजारात सुधारणा झाली होती. आजही प्रक्रिया प्लांटचा सोयाबीन खरेदीचा भाव 7,000 दरम्यान होता. प्रक्रिया प्लांट्सने 6,900 ते 7,100 रुपयांच्या दरम्यान सोयाबीनची खरेदी केली होती. तर बाजार समित्यांमध्ये आज भाव सुधारायला सुरुवात झाली होती. अनेक बाजारांमध्ये भावात 200 रुपयांपर्यंत वाढ दिसून आली. आज सोयाबीन सरासरी 6,500 ते 7,000 रुपयांच्या दरम्यान गुणवत्तेनुसार विकले गेले. पुढील काही दिवस सोयाबीन भावात काहीसे चढ उतार राहू शकतात, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचा भाव एका पातळीच्या दरम्यान स्थिर आहे, मात्र देशात कापसाच्या भावात घट सुरूच आहे. कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने आज कापूस खरेदीच्या भावात खंडी मागे 2,500 रुपयांची कपात केली होती. बाजारातील आवक मात्र कमीच आहे. बाजार समित्यांमध्ये कापसाला 8,500 ते 8,700 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. रुईच्या भावात काहीसे चढउतार होत असले तरी सरकीचे भाव टिकून आहेत. सरकी 4,200 ते 4,600 रुपयांच्या दरम्यान विकली जाते. आंतरराष्ट्रीय बाजारातील कापूस दरातील स्थिरता आणि देशातील कमी आवक यामुळे पुढील काळात कापूस दर स्थिर राहू शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. मक्याच्या भावात मागील काही महिनाभरात क्विंटल मागे 100 ते 150 रुपयांची सुधारणा झाली. सोयाबीनचे भाव वाढल्याने मक्याला उठाव वाढलाय. तर नवीन हंगामात कमी पावसामुळे मका लागवड कमी होण्याची शक्यता आहे. खरीपातील उत्पादनात घटीची शक्यता असल्याने मक्याला आधार मिळतोय. सध्या बाजारात मका प्रति क्विंटल सरासरी 2,000 ते 2,200 रुपयांच्या दरम्यान विकला जातोय. बाजारात सध्या उन्हाळी मक्याची आवक काही ठिकाणी सुरू आहे, पण बहुतांश बाजारांमधील आवक कमी झालेली आहे. पुढील काळात मक्याची आवक आणखी कमी होण्याची शक्यता आहे. याचाही आधार मक्याच्या भावाला मिळेल, असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. हिरव्या मिरचीच्या भावात मागील 2 ते 3 आठवड्यांपासून सुधारणा दिसून येते. बाजारातील मिरचीची आवक कमी झाली आहे, तर मिरचीला उठाव चांगला आहे. त्यामुळे बाजारात मिरची गुणवत्तेप्रमाणे 4,000 ते 5,000 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान विकली जाते. मिरची पिकाला वाढलेल्या उष्णतेचा फटका बसलाय, तर अनेक भागात पिकाला पाण्याचाही ताण बसलाय. यामुळे हिरवी मिरचीचा भाव सुधारलाय. हिरव्या मिरचीची आवक पुढील काळात आणखी कमी होण्याची शक्यता असल्याचं बाजारात व्यापारी आणि जाणकार शेतकरी सांगतात. राज्यातील बाजारात आंब्याचा भाव सध्या टिकून आहे. मागील काही दिवसांमध्ये काही बाजारांमधील आंब्याची आवक कमी झालेली आहे. बाजारात आंब्याला गुणवत्तेप्रमाणे भाव मिळतोय. तोतापुरी आंबा 2,000 रुपये प्रति क्विंटलच्या आसपास आहे, तर हापूस 16 ते 20,000 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान विकला जातोय. इतर जातीच्या आंब्याला गुणवत्तेप्रमाणे 5,000 ते 15,000 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान भाव मिळतोय. आंब्याची बाजारातील आवक पुढील काळात आणखी कमी होण्याची शक्यता आहे. याचा आंब्याच्या भावाला आधार मिळेल, असं जाणकार सांगतायत. दररोज संध्याकाळी 5 वाजता आपण 5 महत्त्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो. त्यामुळे ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.